इकडे शरद पवारांनी काल आरक्षण प्रश्नावरती तोडगा काढण्यासाठी सरकारनं हाके, भुजबळ आणि जरांगे यांना एकत्र येत निर्णय घ्यावे, बैठक घ्यावी आणि मार्ग सुचवला होता। आता त्यावरती जरांगेंनी प्रतिक्रिया दिलेली आहे। शरद पवार काय म्हणतात त्यापेक्षा माझं मन, माझे विचार, माझे संस्कार नेमके काय सांगतात ते अतिशय महत्त्वाचं असल्याचं जरांगेंनी म्हटलं। ते काय म्हणते त्यापेक्षा माझं मन, माझी नियत, माझे विचार काय सांगतात, माझे संस्कार काय सांगतात ते माझ्यासाठी महत्त्वाचं आहे। मला वाटतं मराठ्यांचं कल्याण व्हावं, गोरगरिबाचं, तसंच लिंगायत समाजाचं सुद्धा व्हावं। त्या गोरगरिबांना आरक्षण मिळालं पाहिजे, गोरगरीब धनगरांना सुद्धा मिळालं पाहिजे, मुस्लिम समाजालाही मिळालं पाहिजे, कायकडी समाजाचा आणि राजपूत समाजाचाही प्रश्न आहे, त्यांनाही मिळालं पाहिजे। ही माझी प्रामाणिकपणाची भावना आहे। बंजारा समाजाचं खूप वर्षापासूनचं म्हणणं आहे की आमचा वेगळा प्रवर्ग करा, म्हणजे आमचे पोरं अधिकारी होतील, मोठी होतील। 12 बलुतेदारांचा वेगळा प्रवर्गाची अपेक्षा आहे। दरम्यान शरद पवार यांनी नेमका कोणता तोडगा सुचवलेला होता सरकारला, आपण पाहूयात। सरकारने जो डायलॉग करायला पाहिजे तो केला नाही, असं चित्र दिसतंय की जरांगे आणि त्याच्यावर सरकारांच्याबरोबर मुख्यमंत्री आणि काही लोक संवाद ठेवतात असं दिसतं। चांगली गोष्ट आहे। आणि दुसरे जे घटक आहेत त्याला विरोध करणारे त्यांच्याशी सुद्धा सरकारमध्ये दुसरे लोक ते सुसंवाद ठेवतात। हे कशासाठी? गव्हर्नमेंट म्हणून त्यांनी सगळ्यांना विश्वासात घ्यावं ना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।